मित्रांनो, आता शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आज शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि हा दिवस देवी दुर्गेचा ब्रह्मचारिणी रूपाला समर्पित आहे. या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा विधीपूर्वक केली जाते आणि या देवीला हिरवा रंग खूप आवडतो आणि माता प्रसन्न होऊन लोकांना आशीर्वाद देते. जर तुम्हालाही ब्रह्मचारिणी मातेचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर तिचा हा व्हिडिओ नक्कीच ऐका आणि तिची कथाही तुम्ही जाणून घ्या. जी व्यक्ती देवी ब्रह्मचारिणीची उपासना करते त्याला आपल्या ध्येयात यशही मिळते, कारण ब्रह्मचारिणी तिच्या तप आणि साधनेने शिवाला प्रसन्न करून आपल्या उद्दिष्टात यश मिळवले होते. माँ दुर्गेच्या नवशक्तीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे. तर मित्रांनो, येथे आपण ब्रह्म म्हणजे तपश्चर्या या देवीने तिच्या पूर्ण जन्मात हिमालयाच्या घरी कन्येच्या रूपात जन्म घेतला आणि नारदजींच्या सांगण्यावरून तिने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. या कठीण तपश्चर्येमुळे तिला तपश्चरिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले. तिने 1000 वर्षे फक्त फळे आणि फुले खाण्यात घालवली आणि 100 वर्षे ती फक्त जमिनीवर जगली आणि भाज्यांवर जगली. तर मित्रांनो, काही दिवस कडक उपोषण केले आणि मोकळ्या आभाळाखाली पाऊस आणि ऊन अशा तीव्र त्रासाला सामोरे जावे लागले. 3000 वर्षे तिने तुटलेली बिल्वाची पाने खाल्ली आणि भगवान शंकराची पूजा चालू ठेवली. यानंतर त्याने बिल्वाची वाळलेली पाने खाणेही बंद केले. अनेक हजार वर्षे निर्जल राहून आणि उपवास करून ती तपश्चर्या करत राहिली. तिने पाने खाणे बंद केल्यामुळे तिचे नाव अपर्णा ठेवण्यात आले. कठोर तपश्चर्येमुळे देवीचे शरीर पूर्णपणे क्षीण झाले. देवऋषी, सिद्धगण, ऋषी या सर्वांनी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येला अभूतपूर्व पुण्यपूर्ण कृत्य म्हणून स्तुती केली आणि म्हणाले, हे देवी, आजपर्यंत अशी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही. हे केवळ तुमच्यामुळे शक्य झाले. तुझी इच्छा पूर्ण होईल आणि भगवान चंद्रमौली शिवरायांची प्रार्थना करतील. आता तुझी तपश्चर्या सोडून घरी ये. लवकरच तुझे वडील तुला बोलवायला येत आहेत. मित्रांनो, जीवनातील खडतर संघर्षातही मन विचलित होऊ देऊ नये, हा या देवीच्या कथेचा गाभा आहे. माता ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात. मित्रांनो, दुर्गा पूजेच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या या रूपाची पूजा केली जाते. मित्रांनो, ही कथा जर तुम्ही ऐकली असेल तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईकही करा आणि ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा.